त्या भूमिकेत मी नाही का भाई 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 आणि आता भाई डायरेक्ट तिकडं. सो एक वेगळी भूमिका आहे आणि मला करतानाही खूप मजा आली आहे. मी दिसलोय पण छान असं बाकीचे म्हणतात. माझा तसा चौकामध्ये बसण्याचा काही संबंध नाही किंवा असण्याचा त्याच्यात काही संबंध नाही. गणेश उत्सवात मी मास्क वगैरे घालून प्रत्येक चौकात जाऊन नाचते कोणाला कळू नये म्हणून. हा कोणा एका व्यक्तीचा चित्रपट नसून हा तुमचा आमचा रोजच्या जगण्यातला चित्रपट आहे. मुळात माझा हेतू खूप स्पष्ट होता. आपण या समाजात काहीतरी देणं लागतो तर ते आम्ही चित्रपट करू शकतो तर आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी देणं आमचं देऊ. हे लोक मराठी सिनेमाला जेवढे मदत करतात त्यांचं प्रमोशन करतात तेवढी मदत कोणीही करत नाही. पिंपरी चिंचवडसारख्या इतक्या मोठ्या शहरात तेवढ्याच ताकदीनं हे लोक मराठी सिनेमा सगळीकडे पोहोचवतात. हाय हॅलो नमस्कार, मी संगीता तरडे. आपला आवाज सेलिब्रिटी गप्पा टप्पामध्ये आज आपण अशा सेलिब्रिटींना भेटणार आहोत की ज्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या आधीच्या मूव्हीमध्ये त्यांच्या भूमिका इतक्या छान गाजलेल्या आहेत आणि गाजवलेल्या आहेत. तर मी त्यांची नावं न घेता थेट त्यांच्याकडे वळते. पिट्याभाईला कोण ओळखत नाही, तर रमेश परदेसी पिट्याभाईच्या रूपात सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे मुळशी पॅटर्नमध्ये. तर पिट्याभाई तुमचा आत्ताच बलोच मूवीमध्ये पण भूमिका आहे आणि चौक. तर ही चौकामधली काय गोष्ट आहे ती आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. ही चौकातली म्हणजे ही तुमची माझी आपली सगळ्यांची गोष्ट आहे. आता इतक्या ठिकाणी इतक्या वेळा तेच बोललं जातं त्यामुळे रिपीट असतं, पण प्रत्येकाचा एक चौक असतो, चौकाशी संबंध असतो आणि त्या चौकामध्ये खूप गोष्टी घडत असतात, चांगल्या वाईट. त्यातल्या चांगल्या जास्तीत जास्त चांगल्या ह्या आम्ही घेतलेल्या आहेत. म्हणजे आता तुमच्या माध्यमातून जे कोणी पाहतील त्यांना एवढंच सांगेन की ही तुमची माझी सगळ्यांची गोष्ट आहे. चौक जो कधीतरी चौकात बसलेला असेल, चौकातून गेलेला असेल, चौकातून आलेला असेल, चौकात थांबत असेल, चौकात जात असेल, त्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. ह्या मूव्हीमध्ये चौक या मूव्हीमध्ये आत्तापर्यंतच्या तुमच्या ज्या भूमिका होत्या त्यातला काही वेगळेपणा आहे का? हो, खूप मोठा प्रचंड वेगळेपणा आहे. कारण सुरुवात जेव्हापासून झाली ते एम भाई, मग नंतर पिट्याभाई, मध्यंतरी सर्किट, तो सरकार. पण ही भूमिका आमचे लेखक आणि दिग्दर्शक दयाबाई यांनी माझ्यासाठी इतकी आगळी वेगळी लिहिली आहे, डायरेक्ट विरोधी पक्षात टाकले त्यांनी. मी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका याच्यात करतो आहे आणि तुम्ही 19 मेला पाहालच, कारण चौक संपूर्ण महाराष्ट्रात तेव्हा रिलीज होतो आहे. एक खूपच वेगळी भूमिका दयाने मला दिली आहे की त्या भूमिकेत मी नाही का भाई 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 आणि आता भाई डायरेक्ट तिकडं. सो एक वेगळी भूमिका आहे आणि मला करतानाही खूप मजा आली आहे. मी दिसलोय पण छान असं बाकीचे म्हणतात. सो चौक 19 मेला येतो आहे. तुमची आमची सगळ्यांची गोष्ट आहे, नक्की बघा. म्हणजे पिट्याभाईची ओळख ही पुसली जाणार आहे चौक मूव्हीमध्ये. तिथे रमेश परदेसी हे प्रॉपर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आम्हालाही नक्कीच ही भूमिका पाहायला आवडेलच. तर त्यानंतर आपल्या पुण्याची आपली संस्कृती म्हणजे संस्कृती बालगुडे, जशी पिंजरा सिरियलपासून जिने तिचं करिअरला सुरुवात केली आणि आज चौक या मूवीमध्ये तिची प्रमुख भूमिका आहे, एक अभिनेत्री म्हणून, एक ॲक्ट्रेस म्हणून. तर तिचा प्रवास आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलेलेच आहे. पण चौकबद्दल संस्कृती तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. खरं तर या स्टेजला हा चित्रपट आला आणि खूप लाईफ चेंजिंग मी म्हणेन माझ्यासाठी सुद्धा पर्सनली, पण एक करिअर पाथ म्हणून सुद्धा अशी भूमिका माझ्या वाट्याला कधी आलेली नाही आहे. मुळात आमचे दिग्दर्शक, आमचे डिरेक्टर देवेंद्र गायकवाड, त्यांना मी या रोलसाठी योग्य वाटले हीच मुळात सुरुवात आहे. कारण आपल्याकडे तसं एक्सपेरिमेंट ॲक्ट्रेसेस वाईज मला नाही वाटत इतकं होतं. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ते झालं आणि याबाबतीत मला असं वाटतं मी खूप लकी आहे. चौकबद्दल काय सांगणार मी, मला असं झालं की कधी 19 मे येतं आहे आणि हा चित्रपट लोकांपर्यंत पोचतो आणि तो किती अनेक लोक बघावेत अशी माझी खूप इच्छा आहे. कारण जसं पिट्या दादा पण म्हणाला, ही सगळ्यांची कथा आहे. आपण
आत्ताच आम्ही एक इंटरव्ह्यू करत होतो आणि तिथे तो म्हणाला की संस्कृतीचा तर चौकाशी काही संबंधच नसेल दूर दूर तक, आणि ते खरं आहे ॲक्च्युली, की माझा तसा चौकामध्ये बसण्याचा काही संबंध नाही किंवा असण्याचा त्याच्यात काही संबंध नाही. पण मी त्याला तेच सांगत होते की गणेशोत्सवात मी मास्क वगैरे घालून प्रत्येक चौकात जाऊन नाचते कोणाला कळू नये म्हणून, पण हा माझा संबंध आहे. सो जेव्हा जरी तुमचा चौकशी तसा संबंध नाही आहे, आपण बघतो प्रत्येक आपल्या गल्लीतला चौक आपल्या ओळखीचा असतो, आपण बघत असतो, आपण ऑब्झर्व करत असतो जरी आपण त्याच्यातला भाग नसलो तरी. तर जेव्हा हा चित्रपट तुम्ही बघाल तर तेव्हा अर्थात एका सामाजिक काही गोष्टींवर भाष्य आहे, पण मला वाटत नाही तिथे कुणालाही प्रवचन द्यायचं आहे. आपण ते बघतो, आपल्याला काही गोष्टी रिअलाईज होतात, काही चित्रपट आपण घरी घेऊन जातो, त्याच्यातला हा चित्रपट आहे. आणि मला अतिशय मज्जापेक्षा खूप वेगळा अनुभव होता हा चित्रपट करताना. ते का हे तुम्हाला कळेल 19 मेला. पण या निमित्ताने मला हेही सांगायचं आहे लोकांना की आमच्या सरांची, ज्यांना तुम्ही दयाभाई म्हणून ओळखता, त्यांचा पहिला चित्रपट आहे आणि पहिला चित्रपट आहे, पहिलं दिग्दर्शनाचं काम आहे आणि त्यांनी ते इतकं उत्तम केलं आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या बरीच स्टारकास्ट आहे, खूप स्टारकास्ट आहे, आणि असं नाही आहे की कोणतंही पात्र जरा कमी इम्पॉर्टन्स आहे चित्रपटात. त्यामुळे प्रत्येक पात्राची एक कथा, प्रत्येक पात्राला तितकाच वाव आहे अख्ख्या चित्रपटात. प्रत्येक पात्र लक्षात राहण्यासारखं आहे आणि ते फक्त मला असं वाटतं की उत्तम लिखाण असेल तरच होऊ शकतं, आणि हे त्यांनी उत्तम केलेलं आहे. त्यांनी दिग्दर्शन तर खूपच कमाल केलं आहे आणि मला खूप भारी वाटतं की त्यांच्या पहिल्या चित्रपटात मी आहे. क्या बात आहे. आणि पहिला जरी चित्रपट असेल तरी दयाभाईंची सगळ्यांची ओळख आहे, आणि ज्यांनी चौक मूवीची धुरा सांभाळली असे देवेंद्रजी गायकवाड पण इथे उपस्थित आहेत. सर, ह्या मूवीविषयी कसं आहे की मी खूप वर्ष या क्षेत्रात काम करत होतो, पण ॲक्टर म्हणून काम करत होतो, आणि मला पण असं वाटत होतं की आपली फिल्म करायची, आपल्याला फिल्म करायची वगैरे, असं बरंच काळ चालू होतं. आपण काय ही फिल्म करण्यामागे एकतर मुळात माझा हेतू खूप स्पष्ट होता, आपण या समाजात काहीतरी देणं लागतो, तर ते आम्ही चित्रपट करू शकतो, तर आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी देणं आमचं देऊ. फक्त आता चौक 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 नुसतं असं म्हटलं की लोकांना खूप वेगवेगळे अँगल्स याचे वाटतात की काय मारामारीचा चित्रपट असेल का, काय अजून कुठलाही म्हणजे असं डार्क सिनेमा असेल का, पण असं काही नाही आहे. हा आपल्या जगण्याचा भाग आहे आणि आपण आता आम्ही सिनेमातनं तो दाखवू शकतो म्हणून आम्ही तो उलगडला आहे. आपली काहीतरी खतखत असू शकते. आता एक चौक हे नाव जर ठेवलं आहे तर त्याच्यामागे नक्कीच असं आहे की चौकात कशा 4 वाटा जातात. आता आपण चांगल्या वाटेनं जाऊ शकतो, वाईट वाटेनं जाऊ शकतो, कसंही जाऊ शकतो, किंवा आपल्या वाटा आपल्याला निवडायचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. पण कसं होतं, युवा पिढी असेल, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असेल, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, माणसं आहेत, सगळ्या बायका आहेत, सगळ्यांचं काही ना काहीतरी म्हणणं आहे. तर आपण नक्की काय घ्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, ही फिल्म करताना तो त्या परिस्थिती भौगोलिक, सामाजिक, आर्थिक ह्या स्तरावरती भाष्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीतनं तो सिनेमा बनवलेला आहे. हा कोणा एका व्यक्तीचा चित्रपट नसून हा तुमचा आमचा रोजच्या जगण्यातला चित्रपट आहे. नक्कीच चौकामधली गोष्ट पाहायला आम्हाला आवडेलच. आणि 19 मेला हा मूवी रिलीज होत आहे, तर मी आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपला आवाज आपल्या सखीच्या सर्व सख्यांना आव्हान करते की 19 मेला सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत मूवी पाहायला जायचं नाही, यायचं आहे. कारण तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक मराठी सिनेमाला सपोर्ट करतो आणि आपल्यासोबत ही सगळी टीम असणार आहे आणि पिट्याभाई आहेतच. तर नाही, मला महत्त्वाचं आहे की खरं आपला आवाज आपली सखी, मला यांचं खरं आत्ताच आभार मानायचं आहे. कारण तुमचं कौतुक तोंडावर आहात म्हणून नाही, पण हे लोक मराठी सिनेमाला जेवढे मदत करतात, त्यांचं प्रमोशन करतात, तेवढी मदत कोणीही करत नाही. पिंपरी चिंचवडसारख्या इतक्या मोठ्या शहरात तेवढ्याच ताकदीनं हे लोक मराठी सिनेमा सगळीकडं पोहोचवतात. आणि चौक हा सिनेमा हा तुम्हाला फुल पॅकेज असलेला सिनेमा आहे. म्हणजे मागाशी तुम्ही म्हणाला ती स्टारकास्ट, तर ह्याच्यातली स्टारकास्ट गंमतशीर आहे. प्रवीण विठ्ठल तरडे, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, अक्षय टांगसाळे, शुभंकर एकबोटे, स्नेहल तरडे, स्वतः देवेंद्र गायकवाड, मी आणि माझ्यासारखे बरेच, इतकी मोठी स्टारकास्ट आहे. तुम्हाला पाहायला नक्की मजा येईल आणि तुम्ही अशीच आम्हाला मदत करत जा. त्यामुळं मराठी सिनेमा नक्की टिकेल, नक्की चालेल. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद सर. आज
वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आम्हालाही खूप छान वाटते की आज आपल्या पिंपरी चिंचवडला पण त्या दृष्टीने पाहिलं जातं आहे. कारण पुण्यामध्ये कुठलाही मूवी आला तर पुण्यामध्ये प्रीमियर शो होतात, पण आता ही संकल्पना आम्ही थोडीशी बदलली आहे. तुमचा जर मूवी आता 19 मेचा जर त्याचा प्रीमियर शो झाला तर हा आपला 19वा मूवी होईल की ज्याचा प्रीमियर शो पिंपरी चिंचवडमध्ये झालेला आहे आणि तो कलाकारांसोबत. तर नक्कीच कलाकारांसोबत आपण हा मूवी 19 तारखेला थिएटरमध्ये जाऊन पाहणार आहोत. धन्यवाद.